महिलेने अश्लील मेसेज पाठवत 10 लाखांची मागणी केली आहे। अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांची आता पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली। अश्लील मेसेज पाठवत हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला। हनी ट्रॅप प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाणे पोलिसात धाव घेतली आहे। अज्ञात महिलेने अश्लील फोटो पाठवत या ठिकाणी 10 लाखांची मागणी केली होती। हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवले जात असल्याची तक्रार ठाणे पोलीस स्थानकात आता देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मनीष, काय अधिकची माहिती? नीलम, जर आपण बघितलं असेल तर गेल्या अधिवेशनामध्ये देखील हनी ट्रॅपचा मुद्दा प्रकर्षाने गाजला होता आणि त्यामुळेच कुठेतरी अधिकारी असतील किंवा मंत्री असतील यांचं नाव देखील चर्चेत होतं। पण मात्र चंदगड विधानसभेचे आमदार आहेत, अपक्ष आमदार आहेत शिवाजी पाटील यांनी काल ठाण्यामध्ये एका महिलेच्या संदर्भात तक्रार दाखल केली होती। त्या महिलेने त्यांना व्हॉट्सअपवरून एक मेसेज पाठवला होता आणि तो मेसेज अश्लील मेसेज होता आणि त्यात 10 लाखाची मागणी देखील केली असल्याचं देखील त्यांनी सांगण्यात आलं आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी आमदाराची प्रतिमा ही मलिन करण्याचा प्रयत्न होतोय। या उद्देशानेच त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे सदर महिलेविषयी आणि हनी ट्रॅपच्या माध्यमातून हे 10 लाख रुपये मागण्यात येत आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता सध्या आमदारांनी केलेल्या या तक्रारीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।